स्वामी म्हणतात, चिंता सोडा, योग्य वेळ जवळ आली आहे. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. स्वामी भक्तांनो, जीवनात असा एक काळ प्रत्येकाच्या वाट्याला येतो जेव्हा सर्व काही थांबल्यासारखं वाटतं. कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही, कितीही धावपळ केली तरी अपेक्षित परिणाम दिसत नाहीत आणि मनात सतत एकच प्रश्न घोळत राहतो, माझ्यासोबतच असे का घडत आहे? अशावेळी मन चिंता, भीती आणि निराशेने भरून जाते. पण स्वामी समर्थांचा संदेश आपल्याला नेहमी धीर देतो. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ एक वाक्य नाही, तर लाखो भक्तांच्या जीवनाला आधार देणारी शक्ती आहे. चिंता ही माणसाच्या मनाला कमकुवत करणारी गोष्ट आहे. जेव्हा आपण सतत काळजी करत राहतो तेव्हा आपल्या विचारांवर नकारात्मकतेचे सावट येते. आपण भविष्याची इतकी चिंता करतो की वर्तमान जगायचेच विसरून जातो. परंतु स्वामींची शिकवण सांगते की जो व्यक्ती श्रद्धा आणि सबुरी ठेवतो त्याचा मार्ग कितीही कठीण असला तरी तो शेवटी यशस्वी होतो. कारण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. बीज जमिनीत पेरले की दुसऱ्याच दिवशी झाड उगवत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. त्याचप्रमाणे आपल्या प्रयत्नांनाही फळ मिळवण्यासाठी वेळ लागतो. आज कदाचित तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असतील, कदाचित नोकरी मिळत नसेल, व्यवसायात नुकसान होत असेल, घरात वादविवाद सुरू असतील, नातेसंबंध तुटण्याच्या मार्गावर असतील किंवा तुमच्या मनात एखादे असे दुःख असेल जे तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ येतेच, प्रत्येक वादळानंतर आकाश स्वच्छ होतेच आणि प्रत्येक संकटानंतर चांगले दिवस येतातच. स्वामी समर्थांनी कधीही भक्तांना निराश होऊ दिले नाही. अनेक भक्तांच्या जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या. काहींना रोजगार मिळाला, काहींचे संसार वाचले, काहींना आजारातून मुक्ती मिळाली, तर काहींना मानसिक शांतता. हे चमत्कार फक्त नशिबाने झाले नाहीत, तर श्रद्धा, विश्वास आणि स्वामींच्या कृपेने घडले. जेव्हा माणूस पूर्ण विश्वासाने स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करतो तेव्हा त्याच्या जीवनातील प्रत्येक ओझं हलकं होऊ लागतं. स्वामी भक्तांनो, आपण अनेकदा आपल्या वेळेच्या आधी फळ मिळवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला सर्व काही लगेच हवं असतं, पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. सूर्य उगवण्याआधी त्याची वेळ असते, फुले उमलण्यासाठी त्यांची वेळ असते आणि आपल्या जीवनातील यशासाठीही एक योग्य वेळ असते. म्हणूनच स्वामी सांगतात, चिंता करू नका, तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, तुमची प्रार्थना सुरू ठेवा, तुमचा विश्वास जिवंत ठेवा, कारण योग्य वेळ जवळ आली आहे. कधीकधी परमेश्वर आपल्याला उशिराने देतो, कारण तो आपल्यासाठी अधिक चांगली योजना तयार करत असतो. आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो, पण ती लगेच पूर्ण होत नाही म्हणून नाराज होतो. परंतु काही महिन्यांनी किंवा वर्षांनी आपल्याला समजते की जे घडले नाही तेच आपल्या भल्यासाठी होते. स्वामींची कृपा अनेकदा अशा प्रकारे कार्य करते की सुरुवातीला आपल्याला ते समजत नाही, पण नंतर त्यामागील अर्थ स्पष्ट होतो. आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर हे लक्षात ठेवा की हे अश्रू कायमचे नाहीत. आज जर तुमच्या आयुष्यात संघर्ष असेल तर तोही कायमचा नाही. आज जर तुम्हाला वाटत असेल की कोणीही तुमच्यासोबत नाही तर एक गोष्ट विसरू नका, स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत. कधीकधी माणसं साथ सोडतात, नाती बदलतात, परिस्थिती विरोधात जाते, पण स्वामींचा आशीर्वाद कधीच साथ सोडत नाही. जीवनात अनेक वेळा आपल्याला परीक्षा द्यावी लागते. या परीक्षा आपल्या तोडण्यासाठी नसतात, तर अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात. जसं सोनं आगीत तापवलं जातं तेव्हाच त्याची किंमत वाढते, तसंच संकट माणसाला अधिक सामर्थ्यवान बनवतात. स्वामींच्या कृपेने जे व्यक्ती संकटामध्ये धैर्य ठेवतो तो एक दिवस नक्कीच यशाचे शिखर गाठतो. म्हणून आज हा संदेश मनापासून ऐका. तुमच्या चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. तुमच्या मनातील भीती त्यांच्याकडे सोपवा. सतत नकारात्मक विचार करणे थांबवा, त्याच्याऐवजी सकारात्मकतेला स्थान द्या. रोज सकाळी आणि रात्री स्वामींचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा जप मनापासून करा. तुम्हाला जाणवेल की तुमच्या मनातील तणाव हळूहळू कमी होत आहे आणि आत्मविश्वास वाढत आहे. स्वामी म्हणतात, तू प्रयत्न करत राहा,
हार मानू नकोस. ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस वाट पाहत आहेस ती वेळ आता दूर नाही. कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असेल. कदाचित तुमची प्रार्थना ऐकली गेली असेल. कदाचित तुमच्यासाठी नवीन संधी तयार होत असेल. त्यामुळे निराश होऊ नका. आज या क्षणी स्वतःला एक वचन द्या. मी चिंता करणार नाही. मी विश्वास ठेवेन. मी प्रयत्न करणे थांबवणार नाही. आणि मी स्वामींच्या कृपेवर पूर्ण श्रद्धा ठेवेन. कारण जेव्हा श्रद्धा आणि प्रयत्न एकत्र येतात तेव्हा यश अटळ होते. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते, जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर कदाचित ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही. कदाचित स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहेत की चिंता सोड, योग्य वेळ जवळ आली आहे. तुझ्या आयुष्यातील चांगले दिवस येत आहेत. फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ.